सनी कथोरेचे वडील गुरुनाथदादा कथोरे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे। विनंती असेल गुरुनाथदादा आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। आपलं आंबेगावकर चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत। उरलेली आहेत षटक 2 आणि ज्यामध्ये बनवायचे धावा 45। तिसऱ्या षटकाला सुरुवात। पहिलाच फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, आला आणि झेल सुद्धा टिपला। लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठच्या 2 चेंडूंवर लागोपाठचे 2 आक्रमक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान तोंडली संघाच्या गोलंदाजांना। या अगोदर गणेशने एक फलंदाजाला बाहेर काढलं आणि त्यानंतर सूरजच्या विरोधात आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न फलंदाज आशुतोषचा इथे फसला आणि बॅटर आशुतोष बाद। गुरुनाथ दादा यांच्या बरोबर दानाजी पादरे साहेब केदुर्लीचे समाजसेवक त्यांची इथे उपस्थिती मिळालेली। आपलंही सहर्ष स्वागत। स्वप्नील जुने जाणते खेळाडू आहेत, पाहायचे स्वप्नील इथे कशा पद्धतीने खेळ करतील। सूरज तयार, पायांमध्ये ठेवलेला चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला, अपील रेस केली गेली। लागोपाठचा तिसरा चेंडू, लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूमध्ये होत्याचं नवथं झालेलं आहे। महत्वाचे मोठे मोठे फलंदाज इथे धारातीर्थी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे सूरजने दुसऱ्या चेंडूवर फलंदाज स्वप्नीलला माघारी परतवलेलं आहे। आणखी एक फलंदाज बाद। अपेक्षांचं ओझ होतं इथे सूरज विषय या खेळाडूवर आणि ते ओझ योग्य रीतीने त्याने पेलवलेलं आहे। असं म्हणतात जबाबदारी घेणारे खांदे कधीही अशक्त बनत नसतात, जबाबदारी घेणारे खांदे जबाबदारीनिशी सशक्त बनत जातात। तीच जबाबदारी योग्य रीतीने वापरलेली आहे। लागोपाठचा तिसरा चेंडू, हा झेल होईल का? तो झालाय आणि इथे विकेट हॅट्रिक मिळते सूरज विषयला। तुषार भोईर या अगोदर आपण तोंडलीचेच एक खरं तर गोलंदाज बघितले होते।